नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सावरकरांच्या मानहानी प्रकरणातून राहुल गांधींना सुप्रीम दिलासा आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाकडून खटला रद्द केलाय। काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय। न्यायालयानं त्यांच्या विरोधात दाखल केलेला फौजदारी मानहानीची तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली। हा निर्णय राहुल गांधींकरता एक मोठा दिलासा मानला जातोय। सिडको भवनाबाहेर खासदारांना सफाई कर्मचाऱ्यांनी घेरलंय। मस्के श्रीरंग बाणेंना सफाई कर्मचाऱ्यांचा घेराव आहे। रेल्वे स्थानकावर काम करूनही रेल्वेकडून अधिकृतपणे कामावर घेण्यास नकार आहे आणि या संदर्भात जाब विचारण्यात आलाय। सिडकोची कालची भूमिका स्पष्ट आहे की बामण डोगरी खारकोपर तरगर या स्टेशनवर 49 कामगार काम करतायत, तुम्हाला घ्यावंच लागतील। असं असताना देखील हे कुठल्याही कामगाराचा विचार न करता हे सांगतात की प्रवाशांची तिथं सोय होत नाहीये। मग तुम्ही ह्या 323 सफाई कामगारांना बेरोजगार करून तुम्ही हे नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा विकास करणार आहे का? हा पहिला मुख्य मुद्दा आहे। ह्या सफाई कामगाराला हस्तांतरणामध्ये कामगाराला कुठेही गणलं गेलेलं नाही। सिडकोची भूमिका जरी कामगाराच्या बाजूने असली, लेखी असली, तरी पण इथं सेंट्रल रेल्वेने मध्य रेल्वेने त्यांना दाद दिली पाहिजे आणि तशी भूमिका या कामगाराला कामावर घेतली पाहिजे। हा कामगाराचा कुठलाही विचार केला गेलेला नाही। अक्षरशः तुम्ही रस्त्यावाले म्हणलं त्यांचं कुटुंब तरी चालेल, ही भूमिका यांची आणि हे आम्हाला पटणारी आहे। सत्तेत असलेल्या भाजपची मित्रपक्ष शिवसेनेकडूनच कोंडी आहे। बदलापूर पालिकेतील 187 कोटींच्या विकास कामांची चौकशी आहे। 463 विषयांची मंजुरी चौकशीच्या फेऱ्यात सापडतीये। ते आता तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे। आम्ही तर कोणाला आता पक्षपातपणा आम्ही करत नाहीये, कोणाला विरोधी पक्ष म्हणून आम्ही समजत नाहीये। एकदा नगरपालिका सभागृहामध्ये आपण बसल्यावर आपण सर्वजण फक्त आणि फक्त शहराच्या विकासाच्या दृष्टीनेच आपण आपला दृष्टिकोन ठेवायचा असतो आणि त्यानुसारच काम करायचं असतं। आता तुम्ही बघितलं असाल की जे तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला त्याच्यानुसार आम्ही सगळ्या नगरसेवकांना न्याय देण्याच्या उद्देशाने आमचे अजेंडा मोठा झाला होता आणि त्याच्यात पण जर काही क्युरीज राहिल्या तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष सभा घेऊन ज्यांच्या क्युरीज राहिल्या होत्या त्या पण आम्ही क्लिअर केलेल्या आहेत। म्हणजे आम्ही कुठेच दुजाभाव केलेला नाहीये, कुठेच पक्षपातपणा पण केलेला नाहीये। सगळ्या सेना, भाजप, राष्ट्रवादी सगळ्यांच्या वॉर्डांमध्ये आम्ही समसमान जशी जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्ही कामांची योजना केलेली आहे। खरं मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी होती, जेव्हा एखादी जनरल बोर्ड तिथले नगरसेवक जर चुकीचं जनरल बोर्डमध्ये निर्णय घेत असतील आणि त्याच्यामुळे नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होणार असेल तर त्यांनी 308 खाली जिल्हाधिकाऱ्यांना कळवून सदर विषय हे रद्द केले पाहिजेत। परंतु मुख्याधिकारी असे का वागतात मला माहिती नाही, किंवा त्यांना नक्कीच नगरपालिका ॲक्टचा अभ्यास नसेल म्हणून त्यांनी नॉर्मल भूमिका या मीटिंगच्या संदर्भात घेतलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।